नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 11वा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग। विश्वरूप दर्शन योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपलं विश्वभर पसरलेलं रूप दाखवलेलं आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे तुमच्या मोबाईलवरती नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील व ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकताल, ऐकू शकताल। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय अथवा राम कृष्ण हरी असं लिहा। तर आपण श्लोक नंबर 49 पासून पुढे जाऊया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। मात्ये व्यता माच्य विमूढभावो द्रष्टा रूपम घोरमिद्यंगममेदं व्यपेतबी प्रीतमना पुनस्तवं तदेव मे रूपमिंदम प्रपश्य। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यतीत आणि भ्रमित झाला आहेस। आता हे रूप मी समाप्त करतो। हे मदभक्ता, सर्व क्लेशांतून तू मुक्त हो। तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस। तात्पर्य भगवद्गीतेच्या प्रारंभी पूजनीय पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्याचा कसा वध करावा याची अर्जुनाला चिंता होती, परंतु श्रीकृष्णांनी सांगितले आहे की त्याने आपल्या पितामहांचा वध करण्यात भयभीत होण्याची जरुरी नाही। कुरुसभेत धृतराष्ट्रपुत्रांनी जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य दोघेही मुकाट्याने बसले होते। म्हणून स्वकर्तव्याच्या बाबतीत असा निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांना मारणे उचितच आहे। त्यांच्या दुष्कृत्याबद्दल त्यांना पूर्वीच मारण्यात आले आहे हे दाखवण्याकरता श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर आपले विश्वरूप प्रकट केले। हे दृश्य अर्जुनाला दाखवण्याचे कारण म्हणजे भक्त हे सदैव शांतचित्त असतात आणि अशी भयंकर कृत्ये ते करू शकत नाहीत। विश्वरूपाच्या प्रकटीकरणाचे प्रयोजन स्पष्ट करण्यात आले होते। आता अर्जुनाला चतुर्भुज रूप पाहावयाची इच्छा होती आणि श्रीकृष्णाने चतुर्भुज रूप प्रकट केले। भक्ताला विश्वरूपामध्ये फारशी रुची नसते, कारण विश्वरूपाशी प्रेमाचे आदान प्रदान होऊ शकत नाही। भक्ताला एकतर आपला भक्तिभाव आदरपूर्वक भगवंतांना अर्पण करावयाची इच्छा असते किंवा श्रीकृष्णांचे दुभुज रूप पाहण्याची इच्छा असते, जेणेकरून तो भगवंतांशी प्रेम भक्तीने आदान प्रदान करू शकेल। श्लोक नंबर 50। संजय उवाच इत्यर्जुनन् वासुदेवस्तथोक्ता शोकं रूपं दर्शयामास भूय आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपूर्ण महात्मा। संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला। तात्पर्य श्रीकृष्ण जेव्हा वासुदेव देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आपले चतुर्भुज नारायण रूप प्रकट केले, परंतु आपल्या मातापित्यांच्या विनंतीवरून त्यांनी स्वतःचे रूपांतर साधारण बालकामध्ये केले। त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना माहीत होते की चतुर्भुज रूप पाहण्यास अर्जुन उत्सुक नाही,
परंतु अर्जुनाने चतुर्भुज रूप दाखवण्याची विनंती केल्यामुळे त्यांनी ते रूप दाखवले आणि नंतर स्वतःला आपल्या द्विभुज रूपामध्ये प्रकट केले. सौम्य वपू हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सौम्य वपू म्हणजे अत्यंत सुंदर रूप होय आणि हे रूप अत्यंत आकर्षक समजले जाते. श्रीकृष्ण जेव्हा भूतलावर होते तेव्हा सर्व त्यांच्या रूपाकडे आकृष्ट झाले होते. श्रीकृष्ण हे सृष्टीचे नियंता असल्याकारणाने त्यांनी आपल्या भक्ताचे अर्जुनाचे भय नाहीसे केले आणि त्याला आपले सुंदर रूप कृष्ण रूप दाखवले. ब्राह्मसंहितेत म्हटले आहे की प्रेमाज्जनच्चुरित भक्ती विलोचनेन, ज्या व्यक्तीने नेत्रामध्ये प्रेमाचे अंजन घातलेले आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे सुंदर रूप पाहू शकतो. अर्जुन उवाच द्रष्टेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दनम् इदानीमस्मि संवृत सचेता प्रकृतिगत. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे. तात्पर्य: या श्लोकातील मानुषम रूपम शब्द स्पष्टपणे दर्शवतात की भगवान हे मूलतः द्विभुजधारी आहेत. श्रीकृष्णांचा साधारण मानव म्हणून जे उपवास करतात त्यांना या ठिकाणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे अज्ञान असल्याचे दर्शवण्यात आले आहे. श्रीकृष्ण जर साधारण मनुष्याप्रमाणे असते तर त्यांना विश्वरूप दाखवणे आणि पुन्हा चतुर्भुज नारायण रूप दाखवणे कसे शक्य झाले असते. म्हणून भगवद्गीतेमध्ये निक्षून सांगण्यात आले आहे की जो श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो आणि श्रीकृष्णांच्या माध्यमातून निर्विशेष ब्राह्मच बोलत असल्याचा दावा करून वाचकांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहे तो मोठा अन्यायच करीत आहे. वस्तुतः श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप आणि चतुर्भुज विष्णुरूप दाखवले आहे, तर मग ते साधारण मानव कसे असू शकतात. भगवद्गीतेवरील अशा दिशाभूल करणाऱ्या भाष्यामुळे शुद्ध भक्त गोंधळून जात नाही, कारण त्याला यथार्थ तत्व माहीत असते. भगवद्गीतेचे मूळ श्लोक सूर्याप्रमाणेच स्पष्ट आहेत. त्यांना मूर्ख भाष्यकाराकडून दिव्याच्या प्रकाशाची मुळीच आवश्यकता नाही. श्री भगवान वाच सुदुर्दर्शमिन्दं रूपं द्रष्टावानसि यन्मं देवापस्य रूपस्य नित्यं दर्शनकांगदक्षिण. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू जे माझे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. तात्पर्य: या अध्यायाच्या 48व्या श्लोकात भगवंतांनी आपले विश्वरूप समाप्त केले आणि अर्जुनाला सांगितले की पुण्यसंचय, यज्ञ, याग इत्यादी केल्याने हे विश्वरूप दर्शन होणे शक्य नाही. या श्लोकात योजलेले सुदर्शनम शब्द दर्शवतो की श्रीकृष्णांचे द्विभुज रूप हे अधिक गुह्य आहे. मनुष्य तपोमिश्रित भक्ती, ज्ञानमिश्रित भक्ती इत्यादीद्वारे श्रीकृष्णांचे विराट रूप पाहू शकेल, परंतु भक्तीच्या मिश्रणा वाचून विश्वरूपाचे दर्शन होणे शक्यच नाही आणि या गोष्टीचे विश्लेषण पूर्वीच करण्यात आले आहे. या विश्वरूपाहून श्रेष्ठ असे श्रीकृष्णांचे द्विभुजधारी रूप पाहण्यास मिळणे तर ब्रह्मदेव आणि शंकरासारख्यांना सुद्धा अत्यंत कठीण आहे. श्रीकृष्णांना पाहण्याची त्यांना अतिशय उत्कट इच्छा असते आणि या गोष्टीचे प्रमाण आपल्याला श्रीमद भागवतात मिळते की जेव्हा श्रीकृष्ण माता देवकीच्या गर्भात होते तेव्हा श्रीकृष्णांची अद्भुत रूप पाहण्यासाठी स्वर्गातील सर्व देवता जमल्या होत्या. त्यावेळी जरी त्यांना
भगवंताचे दर्शन होऊ शकत नव्हते तरी त्यांनी भगवंताचे सुंदर रीतीने स्तवन केले. सर्व देवदेवता भगवंताच्या दर्शनाची प्रतीक्षा करीत होते. केवळ महामूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा उपहास करतात आणि त्यांचे स्तवन न करता त्यांच्या अंतरी स्थित असणाऱ्या कोणत्या तरी निर्विशेष वस्तूचे स्तवन करतात. परंतु हे सर्व दृष्टिकोन निरर्थक आहेत. वस्तुतः ब्रह्मदेव आणि महादेवासारख्या महान देवदेवताही श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपामध्ये पाहण्यास अतिशय उत्सुक असतात. भगवद्गीतेतही या गोष्टीला पुष्टी देण्यात आली आहे की अजानन्ति मान्मूढान् मानुषीं तनु माश्रितम्. त्यांचा उपवास करणाऱ्या मूर्खांना ते प्रकट होत नाहीत. ब्रह्मसंहितेमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांचा विग्रह पूर्णपणे दिव्य आणि सच्चिदानंद आहे. त्यांचा विग्रह प्राकृतिक देहाप्रमाणे नसतो, परंतु जे भगवद्गीता किंवा तत्सम वैदिक शास्त्रे वाचून श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात त्यांना श्रीकृष्ण हे अगम्य असतात. प्राकृत दृष्टीचा अवलंब करणाऱ्यांना वाटते की श्रीकृष्ण हे ऐतिहासिक महापुरुष आणि महान तत्वज्ञानी होते. श्रीकृष्ण हे ऐतिहासिक महापुरुष आणि महान विद्वान तत्वज्ञानी होते आणि इतके शक्तिशाली असले तरीही ते साधारण मनुष्यच होते आणि त्यांनी त्यांनाही भौतिक देह स्वीकारणे भाग पडले. त्यांचा अंतिम निष्कर्ष असतो की परम सत्य हे निर्विशेष आहे आणि परम सत्याच्या निराकार रूपातूनच हे भौतिक प्रकृतीशी संबंधित रूप त्यांनी धारण केले आहे. भगवंताविषयीची ही प्राकृत संकल्पना आहे. दुसरा एक दृष्टिकोन तर्कवादी आहे. जे ज्ञानाच्या शोधात आहेत ते सुद्धा श्रीकृष्णाविषयी तर्क करतात आणि भगवंताच्या विश्वरूपाच्या तुलनेत ते श्रीकृष्णांना गौण मानतात. याप्रमाणे काही जणांना वाटते की अर्जुनासमोर प्रकट केलेले श्रीकृष्णांचे विश्वरूप हे श्रीकृष्णांच्या साकार रूपापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परमसत्याचे साकार रूप हे काल्पनिकच आहे. त्यांचा विश्वास असतो की अंतिमत परमसत्य हे निर्विशेष असते. परंतु भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात ज्ञानप्राप्तीच्या दिव्य पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे व ती म्हणजे प्रामाणिक व्यक्तीकडून कृष्णकथा श्रवण करणे ही होय. हीच वास्तविक वैदिक प्रणाली आहे आणि जे वास्तविक वैदिक परंपरेमध्ये आहेत ते अधिकृत व्यक्तीकडून कृष्णकथा श्रवण करतात आणि पुन्हा असे श्रवण करण्याने कृष्णप्रेम वाढते. आणि आम्ही अनेकदा सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे आपल्या योगमायेने आवृत्त झाले आहेत. कोणत्याही मनुष्याला ते प्रकट होत नाही किंवा दर्शन देत नाहीत. ते स्वतःहून ज्या मनुष्याला प्रकट होतात केवळ तोच त्यांना पाहू शकतो. वेदामध्ये हे सांगण्यात आले आहे की जो शरणागत जीव आहे तोच परमसत्य यथार्थ रूपाने जाणू शकतो. निरंतर कृष्ण भावना आणि कृष्ण भक्तीद्वारे योग्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्याला श्रीकृष्णांचा साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार देवदेवतांना होऊ शकत नाही. म्हणून श्रीकृष्णांना जाणणे देवदेवतांनाही कठीण असते आणि श्रेष्ठ तर देवता सदैव श्रीकृष्णांना द्विभुज रूपात पाहण्याच्या प्रतीक्षेत असतात. याचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की श्रीकृष्णांच्या विश्वरूपाचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते आणि कोणत्याही मनुष्याला शक्य नसले तरी त्यांच्या साकार श्यामसुंदर रूपाचे दर्शन तर त्याहूनही अतिशय दुर्लभ आहे. श्लोक नंबर 53. नाहं वैदेर्न तपसान दानेन न चज्जया शक्ययौविधो दृष्टवानसि मां यथा.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तुझ्या दिव्य चक्षद्वारे तू जे रूप पाहत आहेस ते केवळ वेदाध्यायाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही. या साधनाद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. तात्पर्य: सर्वप्रथम श्रीकृष्ण वासुदेव देवकीसमोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि नंतर त्यांनी स्वतःचे रूपांतर द्विभुज रूपामध्ये केले. जे भक्तिविहीन आहेत आणि जे नास्तिक आहेत त्यांना हे रहस्य उमगणे अत्यंत कठीण आहे. ज्या विद्वानांनी केवळ विद्यार्जन करण्याकरता किंवा व्याकरणात्मक दृष्ट्या विद्याध्ययन केले आहे ते श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. तसेच जे औपचारिकरित्या मंदिरामध्ये पूजन करण्यासाठी जातात ते सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. ते लोक नित्य नियमाने मंदिरात जातात परंतु श्रीकृष्णांना यथार्थ रूपाने जाणू शकत नाहीत. पुढील श्लोकामध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्ती मार्गानेच मनुष्य त्यांना जाणू शकतो. श्लोक नंबर 54. भक्त्या तोऽनन्या शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. तात्पर्य: अनन्य भक्तियोगानेच श्रीकृष्णांना जाणणे शक्य आहे. ही गोष्ट श्रीकृष्ण या श्लोकामध्ये विस्तृतपणे वर्णन करून सांगतात. कारण यामुळे तर्काने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करणारे अनधिकृत भाष्यकार जाणू शकतील की ते केवळ कालापोय करीत आहेत, म्हणजे वेळाचा दुरुपयोग करीत आहेत. आपल्या मातापित्यांसमोर श्रीकृष्ण कसे चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले आणि नंतर स्वतःचे द्विभुज रूपामध्ये त्यांनी कसे रूपांतर केले हे कोणीही जाणू शकत नाही. वेदाध्ययनाने किंवा ज्ञानमार्गाने या गोष्टी जाणणे अतिशय कठीण आहे. म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कोणीही त्यांना पाहू शकत नाही किंवा या गोष्टीच्या रहस्यात प्रवेश करू शकत नाही. तथापि जे वेद पारंगत आहेत ते वेदामधून त्यांना अनेक प्रकारे जाणू शकतात. वैदिक विधिविधाने अनेक आहेत आणि जो खरोखरच श्रीकृष्णांना जाणू इच्छितो त्याने प्रामाणिक शास्त्रामध्ये निर्देशित केलेल्या वैदिक विधिविधानांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्या तत्वानुसार मनुष्य तपस्या करू शकतो. उदाहरणार्थ त्याला कठोर तपस्या करावायची आहे. तो जन्माष्टमी, दर मासातील 2 एकादशी इत्यादी दिवशी उपवासाचे व्रत राखू शकतो. दानाबद्दल सांगायचे तर हे स्पष्टच आहे की कृष्ण तत्वाचा किंवा कृष्ण भावनेचा संपूर्ण विश्वभर प्रसार करण्यासाठी कृष्ण भक्तीमध्ये हे जे संलग्न झाले आहेत त्यांना दान देण्यात यावे. कृष्ण भावनामृत हे मानवतेला लाभलेले मोठे वरदान आहे. रूप गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंची अत्यंत उदार पुरुष म्हणून स्तुती केली आहे. कारण अतिशय दुर्लभ असे कृष्ण प्रेम त्यांनी मुक्त हस्ते विस्तारित केले. म्हणून कृष्ण भावनेचा प्रचार करण्यात संलग्न असणाऱ्या व्यक्तींना जर मनुष्याने काही दान दिले तर कृष्ण भावनामृताच्या प्रसारासाठी देण्यात आलेले ते दान म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ दान होय. मनुष्याने मंदिरामध्ये ठराविक पद्धतीने पूजन करणे म्हणजे प्रगती करण्याची एक संधीच आहे. भारतातील मंदिरामध्ये सामान्यतः श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांचा विग्रह असतो. या ठिकाणी मंदिराची पूजा करणे म्हणजे भगवत भक्तीमधील नवसाधकासाठी विग्रह सेवा आवश्यक आहे आणि वेदामध्ये या गोष्टीला पुष्टी देण्यात आले आहे. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरव तस्यैते कथिता हर्ता
प्रकाशन्ते महात्मन. ज्या मनुष्याकडे अनन्य भगवत भक्ती आहे आणि त्याचा अढळ दृढ विश्वास असणाऱ्या आध्यात्मिक गुरुद्वारे त्याला मार्गदर्शन प्राप्त झाले आहे, त्याला साक्षात्काराद्वारे भगवत दर्शन होऊ शकते. तर्काने मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. ज्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक प्रशिक्षण घेतले नाही, त्याला कृष्ण तत्वाचे प्रारंभिक ज्ञान देखील होणे अशक्य आहे. या श्लोकामध्ये तो हा शब्द विशेष रूपाने योजलेला आहे आणि या शब्दावरून दर्शविले आहे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब किंवा विधान करता येत नाही आणि इतर कोणता मार्ग सफलही होऊ शकत नाही. श्रीकृष्णांची द्विभुज आणि चतुर्भुज रूपे ही अर्जुनाला दाखवण्यात आलेल्या विश्वरूपाहून पूर्णतया भिन्न आहेत. चतुर्भुज नारायण रूप आणि द्विभुज कृष्णरूप हे शाश्वत आणि दिव्य आहे, तर अर्जुनाला प्रकट करण्यात आलेले विश्वरूप हे अस्थायी आहे. सुदर्शन अर्थात पाहण्यास कठीण हा शब्द सुचवतो की यापूर्वी कोणीच ते विश्वरूप पाहिले नव्हते. तो असे सुचवतो की भक्तांसाठी विश्वरूप दाखवणे आवश्यक नव्हते. अर्जुनांच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने आपले विश्वरूप प्रकट केले होते, जेणेकरून भविष्यकाळात जर एखाद्याने स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणून प्रस्तुत केले तर लोक त्याला आपले विश्वरूप दाखवण्यास सांगू शकतील. पूर्वीच्या श्लोकामध्ये वारंवार योजलेल्या न हा शब्द दर्शवतो की वेद पारंगत, विद्वान आदी उपाधीमुळे मनुष्याने अहंभान ठेवू नये. श्रोते लक्ष द्या, पूर्वीच्या श्लोकामध्ये वारंवार योजलेल्या न हा शब्द दर्शवतो की वेद पारंगत, विद्वान आदी उपाधीमुळे मनुष्याने अहंभाव ठेवू नये. त्याने कृष्ण भक्तीचा स्वीकार करणे आवश्यक आहे, त्यानंतरच केवळ तो भगवद्गीतेवर टीका करू शकतो. श्रीकृष्ण विश्वरूपातून चतुर्भुज नारायण रूपामध्ये व नंतर स्वतःच्या स्वाभाविक द्विभुज रूपामध्ये स्वतःचे रूपांतर करतात. यावरून दर्शवले जाते की चतुर्भुज रूपे आणि वेदामध्ये वर्णिलेली इतर सर्व रूपे ही श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपामधून प्रकट झाली आहेत. श्रीकृष्ण हे सर्व प्रकट रूपांचे उद्गम आहेत. या रूपापासूनही श्रीकृष्ण भिन्न आहेत. तेव्हा निर्विशेष ब्रह्मज्योतीबद्दल तर बोलायलाच नको. श्रीकृष्णांच्या चतुर्भुज रूपाविषयी सांगावयाचे तर असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांसमानच असणारे श्रीकृष्णांचे चतुर्भुजधारी रूप ही भगवंताचे विस्तारित रूप आहे. श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप कसे दिले बा, हे रूप महाविष्णू म्हणून जाणले जाते आणि हे महाविष्णू कर्णोदकशाही सागरामध्ये पोहडलेले आहेत व त्यांच्या श्वासोच्छ्वासाबरोबर असंख्य ब्रह्मांडे प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात. म्हणजे हे श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप. ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे यस्यैव कनिष्ठ शीतकालमथावलंब जीवंती लोमविलजा जगदण्डनाथा विष्णुर्महान् स इह यस्य कला विशेषो गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. ज्या महाविष्णूच्या केवळ श्वासोच्छ्वासाबरोबर असंख्य ब्रह्मांडे प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात, ते महाविष्णूसुद्धा श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहेत. म्हणून मी सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण गोविंद यांना सादर वंदन म्हणून मनुष्याने निश्चितपणे श्रीकृष्णांच्या मूळ रूपाला सच्चिदानंद पुरुषोत्तम भगवंत म्हणून भजावे. श्रीकृष्ण हे सर्व विष्णू रूपाचे आणि सर्व अवतारांच्या रूपांचे उगमस्थान आहेत आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तेच मूळ आदिपुरुष भगवान आहेत. वेदामध्ये आपल्याला पुढील वर्णन आढळते. सच्चिदानंद रूपाय कृष्णाय क्लिष्टकारिणे
नमो वेदांत वेद्याय गुरवे बुद्धी साक्षिणे. मी सच्चिदानंद रूप श्रीकृष्णांना सादर वंदन करतो. मी त्यांना वंदन करतो कारण त्यांना जाणणे म्हणजेच वेद जाणणे होय आणि म्हणून ते आद्य गुरु आहेत. नंतर म्हटले आहे की कृष्णो वै परमं दैवतम. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत. वशी सर्वज्ञ कृष्ण ईड्य. श्रीकृष्ण हेच एकमेव भगवान आहेत आणि ते पूजनीय आहेत. एकोपी सन बहुधा यो भाती. श्रीकृष्ण हेच एकमेव द्वितीय आहेत, परंतु तेच अनंत रूपामध्ये आणि अवतारामध्ये प्रकट होतात. ब्राह्मसंहितेत म्हटले आहे की ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि त्यांचा विग्रह सच्चिदानंद आहे. त्यांना आदी नाही कारण ते सर्वाचे आदी आहेत. ते सर्व कारणांचे कारण आहेत. इतरत्र म्हटले आहे की यत्रावतीर्ण कृष्णांकन परम ब्रह्म नराकृती. परब्रह्म एक व्यक्ती आहे, त्याचे नाव कृष्ण आहे आणि ते कधी कधी या भूतलावर अवतीर्ण होतात. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात आपल्याला भगवंताच्या सर्व अवतारांचे वर्णन आढळते आणि यामध्ये श्रीकृष्णांचेही नाव आहे. परंतु नंतर म्हटले आहे की श्रीकृष्ण हे एक अवतार नसून ते स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतही भगवंत सांगतात की मत्त परंतरम नान्यत. माझ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान या रूपापेक्षा इतर काहीही श्रेष्ठ नाही. भगवद्गीतेत इतरत्र ते असे सांगतात की अहम आदिर्ही देवानाम. मी सर्व देवतांचे उगमस्थान आहे. आणि श्रीकृष्णाकडून भगवद्गीता जाणून घेतल्यावर अर्जुनी म्हणतो की परम ब्रह्मा परम धाम पवित्रम परम भवान. मी आता पूर्णपणे जाणतो की तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परब्रह्म आहात आणि तुम्ही सर्वाचे परम आश्रय आहात. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला जे विश्वरूप दाखवतात ते भगवंताचे मूळ स्वरूप नव्हे, कृष्णरूप हेच मूळ स्वरूप आहे. ज्यांना भगवंताविषयी प्रेम नाही त्यांचे लक्ष वेधून घेण्याकरता सहस्रावधी शिर आणि हात असलेले विश्वरूप प्रकट करण्यात आले. हे परमेश्वराचे मूळ रूप नाही. भगवंताशी निरनिराळ्या दिव्य रसाद्वारे संबंधित असणाऱ्या शुद्ध भक्तांना विश्वरूपाचे विशेष आकर्षण नसते. भगवंत आपल्या मूळ कृष्ण रूपामध्ये दिव्य प्रेमाचे आदान प्रदान करतात. म्हणून श्रीकृष्णांशी सख्यभाव असणारे अर्जुनाला हे विश्वरूप आल्हाददायक वाटत नव्हते. उलट ते रूप पाहून तो भयभीत झाला होता. श्रीकृष्णांचा नित्य पार्षद असणाऱ्या अर्जुनाला दिव्य दृष्टी असली पाहिजे, कारण तो काही साधारण मनुष्य नव्हता. म्हणून तो विश्वरूपाने मोहित झाला नाही. सकाम कर्माद्वारे जे उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी विश्वरूप हे अद्भुत असू शकेल, परंतु जे भक्तीमध्ये संलग्न झाले आहेत त्यांना द्विभुजधारी कृष्णरूपच अत्यंत प्रिय आहे. श्लोक नंबर 55. मत्कर्म कृन्मत्परमो मदक्त संज्ञवर्जित निवेर सर्वभूतेषु यस मामिति पांडव. हे अर्जुना, जो सकाम कर्मानी तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रीत्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. तात्पर्य: ज्याला आध्यात्मिक विश्वातील कृष्ण लोकामधील परमपुरुष श्रीकृष्णांची प्राप्ती करून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करावयाची इच्छा आहे, त्याने परमपुरुषाने स्वतः सांगितलेल्या आदेशांचे पालन केले पाहिजे. म्हणून या श्लोकाला भगवद्गीतेचे सार म्हटले जाते. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या हेतूने जे भौतिक जगतामध्ये रत झाले आहेत आणि ज्यांना वास्तविक आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान नाही,
त्या बद्ध जीवांना मार्गदर्शन करण्याकरता भगवद्गीता हा ग्रंथ आहे. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाच्या आणि परमपुरुषाशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान आपल्याला कसे होऊ शकेल हे सांगणे आणि आपण स्वग्रही भगवतधामात परत कसे जाऊ शकतो हे शिकवणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. आत्ता या श्लोकामध्ये अशा पद्धतीचे विश्लेषण करण्यात आले आहे की ज्यायोगे मनुष्य भक्तीमध्ये सफल होऊ शकतो. कर्माविषयी सांगायचे तर मनुष्याने पूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावनाभावित कर्म केले पाहिजे. भक्ती रसामृत सिंधूमध्ये सांगितल्याप्रमाणे अनासक्तस्य विषयान यतार्हमुपयुज्यत निर्बंध कृष्ण संबंधयुक्तम वैराग्यमुच्यते. श्रीकृष्णाची संबंधित असलेल्या कर्माखेरीज इतर कोणतेही कर्म करू नये, यालाच कृष्ण कर्म असे म्हणतात. मनुष्य विविध प्रकारचे कार्य करीत असेल परंतु त्याने आपल्या कर्मफलावर आसक्त असू नये, तर ते कर्मफल केवळ श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे. उदाहरणार्थ मनुष्य उद्योगधंदा करीत असेल परंतु त्या श्रोते नीट लक्ष देऊन ऐका, परंतु त्या उद्योगधंद्याचे कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये रूपांतर करण्याकरता त्याने श्रीकृष्णा प्रित्यर्थ उद्योगधंदा केला पाहिजे. जर श्रीकृष्ण हे उद्योगधंद्याचे मालक असतील तर श्रीकृष्णाने उद्योगाद्वारे प्राप्त होणाऱ्या नफ्याचा भोग घेतला पाहिजे. जर एखादा व्यापारी लाखोपती आहे आणि जर त्याला हे सर्व धन श्रीकृष्णांना अर्पण करावायचे असेल तर तो अर्पण करू शकतो. हे कर्म श्रीकृष्णा प्रित्यर्थ कर्म होते. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरता गगनचुंबी इमारत बांधण्याऐवजी तो श्रीकृष्णासाठी एखादे सुंदर मंदिर बांधू शकतो आणि अधिकृत भक्तिशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना करून विग्रह सेवेची व्यवस्था करू शकतो. हे सर्व कृष्ण कर्म होय. मनुष्याने कर्मफलावर आसक्त असू नये, तर कर्मफले श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे आणि श्रीकृष्णांना अर्पलेल्या नैवेद्याचे अवशेष त्याने प्रसाद रूपाने ग्रहण करावे. जर एखाद्याने श्रीकृष्णाकरता विशाल मंदिर बांधले आणि श्रीकृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना केली तर तो मनुष्य त्या ठिकाणी राहू शकतो. परंतु त्याने जाणले पाहिजे की मंदिराचे स्वामी श्रीकृष्ण आहेत, यालाच कृष्ण भावना असे म्हणतात. तथापि जर मनुष्याला श्रीकृष्णाकरता मंदिर बांधता आले नाही तर तो कृष्ण मंदिर स्वच्छ करू शकतो. हे सुद्धा कृष्ण कर्मच आहे. मनुष्य एखादा बगीचा बनवू शकतो. त्याच्याजवळ जमीन आहे. निदान भारतामध्ये गरीब मनुष्याकडेही थोडीफार जमीन असते. तो जागेमध्ये श्रीकृष्णांना अर्पण करण्यासाठी फुलबाग निर्माण करू शकतो व अशा रीतीने त्या जमिनीचा उपयोग श्रीकृष्णा प्रित्यर्थ करू शकतो. तो तुळशीचे रोपे वाढवू शकतो, कारण तुळशीपत्र अत्यंत महत्त्वपूर्ण असते. श्रोते लक्ष द्या, तुळशीपत्र अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि श्रीकृष्णांनी यासंबंधी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम. मनुष्याने श्रीकृष्णांना एखादे पत्र, फळ, फूल किंवा थोडेसे पाणी अर्पण करावे अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे ते प्रसन्नसुद्धा होतात. हा पत्रम शब्द विशेष करून तुळशीपत्राचा निर्देश करतो. म्हणून तुळशीची रोपे लावावी आणि प्रतिदिनी ह्या रोपट्यांना पाणी घालावे. अशा प्रकारे अत्यंत गरीब मनुष्यही श्रीकृष्णांची सेवा करू शकतो. मनुष्य कशा प्रकारे कृष्ण कर्म करू शकतो हे दाखवण्यासाठी उपयुक्त काही उदाहरणं देण्यात आली आहेत. मतपरम शब्दावरून जो शब्द मनुष्य श्रीकृष्णांच्या परमधामामध्ये त्यांचे सानिध्य प्राप्त करणे म्हणजे जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे असे मानतो, त्या मनुष्याचा निर्देश करतात. अशा मनुष्याला चंद्र, सूर्य किंवा स्वर्गलोकाप्रत किंवा ब्रह्मांडातील अत्युच्च लोक ब्रह्मलोकातही उन्नत होण्याची इच्छा नसते. त्याला अशा गोष्टीचे मुळीच आकर्षण नसते. आध्यात्मिक विश्वाप्रत उन्नत होण्याचे त्याला आकर्षण असते आणि आध्यात्मिक जगतातही ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यात
तो समाधान मानित नाही, कारण त्याला अत्युच्च आध्यात्मिक लोकांमध्ये कृष्णलोक गोलोक वृंदामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असते. कृष्ण लोकांचे त्याला पूर्ण ज्ञान असते, म्हणून त्याला इतर कोणत्याही लोकाचे आकर्षण नसते. मदभक्त या शब्दावरून दर्शवल्याप्रमाणे तो पूर्णपणे भक्तीमध्ये विशेष करून श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तिसेवेमध्ये संलग्न होतो. सर्व 9, 8 किंवा 7 किंवा निदान एका भक्तिसेवेमध्ये संलग्न होता येते, त्यायोगे निश्चितच मनुष्याचे जीवन परिपूर्ण होते. संघवर्जित हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जे लोक श्रीकृष्णांचे विरोधक आहेत त्यांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे. केवळ नास्तिकच श्रीकृष्णांचे विरोधक आहेत असे नव्हे, तर जे सकाम कर्मात आसक्त आहेत आणि जे तर्कवादी आहेत ते सुद्धा श्रीकृष्णांचे विरोधकच आहेत. म्हणून शुद्ध भक्तीचे विश्लेषण भक्त रसामृत सिंधूमध्ये पुढीलपणे करण्यात आले आहे. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्माद्यनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुतमा. या श्लोकामध्ये शील रूप गोस्वामी स्पष्टपणे सांगतात की जर कोणाला अनन्य भक्ती करावायची असेल तर त्याने सर्व भौतिक विकारातून मुक्त होणे आवश्यक आहे. जे तर्कवादी आहेत आणि जे सकाम कर्म करण्याच्या अधीन झालेले आहेत त्यांच्या संगतीतून मनुष्याने पूर्णपणे मुक्त झालेच पाहिजे. जेव्हा अशा कुसंगतीतून आणि भौतिक इच्छांच्या विकारातून मुक्त झाल्यावर तो अनुकूलतेने कृष्ण ज्ञानाचे अनुशीलन करतो आणि याला शुद्ध भक्ती म्हटले जाते. अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. मनुष्याने कृष्णचिंतन केले पाहिजे आणि श्रीकृष्णाकरता प्रतिकूल रूपाने नव्हे तर अनुकूल रूपाने कार्य केले पाहिजे. कंस हा श्रीकृष्णांचा शत्रू होता. श्रीकृष्णांच्या जन्मापासूनच कंसाने त्यांना मारण्यासाठी अनेक योजना आखल्या, परंतु सदैव अपयशी ठरत असल्याने तो सुद्धा सदैव कृष्णचिंतनच करीत असे. याप्रमाणे कार्य करताना, भोजन करताना सर्व बाबतीत तो सदा सर्वदा कृष्ण भावना भावितच असे. परंतु या प्रकारची कृष्ण भावना ही अनुकूल नव्हे, कारण दिवसातील 24 तास सदैव जरी तो कृष्णचिंतन करीत होता तरी त्याला राक्षस समजण्यात येते आणि शेवटी श्रीकृष्णांनी त्याचा वध केला. अर्थात श्रीकृष्णाकडून ज्याचा वध होतो त्याला मोक्षप्राप्ती होते, परंतु मोक्षप्राप्ती करणे हे शुद्ध भक्ताचे ध्येय नसते. शुद्ध भक्ताला मुक्तीचीही अभिलाषा नसते. सर्वोच्च लोकात गोलोक वृंदावनाथी जाण्याची इच्छा नसते. तो कुठेही असला तरी कृष्ण सेवा करणे हे त्याचे एकमात्र ध्येय असते. कृष्ण भक्त प्रत्येकाशी मित्रभावनेनेच वागतो. म्हणूनच म्हटले जाते की तो शत्रुरहित निर्वैर असतो. हे कसे काय? कृष्ण भावनाभावित भक्त जाणतो की केवळ कृष्ण भक्तीच मनुष्याला जीवनाच्या सर्व समस्यातून मुक्त करू शकते. त्याला याचा वैयक्तिक अनुभव असतो आणि म्हणून त्याला कृष्ण भावनेचा मानव समाजात प्रचार करण्याची इच्छा असते. भगवत भावनेच्या प्रचारार्थ ज्या भगवत भक्तांनी आपले प्राणही संकटात टाकले त्या भक्तांची अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आपल्याला आढळतात. या बाबतीत प्रसिद्ध उदाहरण हे येशू ख्रिस्तांचे आहे. अभक्तांनी येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवले, परंतु भगवत भावनेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली. अर्थात त्यांचा वध झाला असे म्हणणे उचित ठरणार नाही. त्याचप्रमाणे भारतातील हरिदास ठाकूर, प्रल्हाद महाराजासारखी अनेक उदाहरणे आढळतात. भगवत भक्त हा का बरे याप्रमाणे आपले प्राणही संकटात घालतात, तर केवळ कृष्ण भावनेचा प्रसार करण्याचीच त्यांना इच्छा असते आणि याचा प्रसार करणे अत्यंत कठीण असते. कृष्ण भावनाभावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या शाश्वत संबंधाच्या विस्मृतीने आपण दुःखी होतो. म्हणून आपल्या बांधवांना सर्व भौतिक समस्यातून मुक्त करणे म्हणजे मानव समाजाचे सर्वोत्तम कल्याण होय. अशा रीतीने शुद्ध भक्त हा भगवत सेवेमध्ये संलग्न झालेला असतो. आता आपण कल्पना करू शकतो की जे भक्त श्रीकृष्णासाठी आपले जीवनही धोक्यात घालून भक्तीमध्ये संलग्न असतात त्यांच्याविषयी श्रीकृष्ण किती कृपाळू असतात. म्हणून
देहत्यागानंतर अशा व्यक्तींचा सर्वोच्च लोकांमध्ये भगवत धामामध्ये प्रवेश हा निश्चित असतो. सारांश अस्थायी विश्वरूप सर्वभक्षक काळाचे रूप आणि चतुर्भुज विष्णुरूपी श्रीकृष्णांनी प्रकट केले. यावरून सिद्ध होते की श्रीकृष्ण हेच या सर्व रूपाचे उगमस्थान आहेत. असे नाही की मूळचे विश्वरूप आहे आणि त्यापासून श्रीकृष्णांची किंवा श्रीविष्णूंची अभिव्यक्ती झाली. श्रीकृष्ण हे सर्व रूपांचे मूळ आहेत. विष्णू रूपे ही अगणित आहेत, परंतु भक्ताला श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपधारी श्यामसुंदर रूपा वाचून इतर कोणतेही रूप महत्त्वपूर्ण नसते. ब्राह्मसंहितेत म्हटले आहे की जे श्रीकृष्णांच्या श्यामसुंदर रूपावर प्रेमाने आणि भक्तीने अनुरक्त झाले आहेत ते सदैव श्री श्यामसुंदर रूपा व्यतिरिक्त इतर काहीही आपल्या हृदयात पाहू शकत नाहीत. 11व्या अध्यायाच्या तात्पर्यावरून मनुष्याने हेच जाणले पाहिजे की कृष्णरूप हेच परमश्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या विश्वरूप दर्शन योग या 11व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज जी, गोपाळ कृष्ण महाराज जी, सांब महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, 11वा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. तुम्हाला मी 12व्या अध्यायात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.